मी या ठिकाणी सर्वांना विचारतोय, आवाज येतो का? हो येतोय? सर. हो ठीक येतो. ठीक आहे. ओके, ठीक आहे. आज बघा आपण या ठिकाणी बॅलन्स शीट बघणार आहे. फॉर्मॅट बघतोय आपण आणि आज आपण या ठिकाणी बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बघतोय. ठीक आहे. काल आपण ट्रेडिंग अकाउंटचा या ठिकाणी फॉर्मॅट बघितला. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघितला. परंतु आज आपण या ठिकाणी बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बघणार आहे. या ठिकाणी मी अगोदरच ठेवलंय 4 कॉलम आहेत. 1, 2 आणि 3 आणि 4 कॉलम आहेत. ठीक आहे. बरं, या साईडला काय आहे नक्की? तर आपण काल म्हटलं होतं आरडीडी मी या ठिकाणी उद्याच्याला शिकवणार आहे असं म्हटलं होतं काल. मी या ठिकाणी आरडीडीचा सुद्धा जो मुद्दा आहे तो आज मी घेतोय. या ठिकाणी आरडीडी मध्ये डेबिट साईडला कशा प्रकारे ट्रान्झॅक्शन केले जातात ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. काही क्रेडिट साईडला पण ट्रान्झॅक्शन असतात ते पण या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी सुरुवात करूया आपण आणि सुरुवात करत असताना या ठिकाणी हेडिंग जे आहे ते या ठिकाणी बॅलन्स शीट हेडिंग देणं गरजेचं आहे. बघा, बॅलन्स शीट हेडिंग मधोमध आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्या खालच्या ओळीला ॲज ऑन मी या ठिकाणी सांगतोय तुम्हाला ते तसं लिहून घेणं गरजेचं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31/3 ... बघा, या ठिकाणी बॅलन्स शीट आपण तयार करतोय आणि फॉर द इयर एंडेड हा शब्द वापरत नाही. बघा, फॉर द इयर एंडेड हा शब्द वापरत नाही. तर कोणता शब्द वापरतो? ॲज ऑन वापरतो. बघा, ॲज ऑन या ठिकाणी तुम्ही फॉर द इयर एंडेड म्हणलं, फॉर द इयर एंडेड म्हणलं तर हे चुकीचं आहे. बघा, हे चुकीचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी ॲज ऑन लिहिणं गरजेचं होतं. आपण फॉर द इयर एंडेड लिहिलं, चुकीचं होत असतं. म्हणून या ठिकाणी ॲज ऑन मी लिहिलं. 31 मार्च जे काही वर्ष उदाहरणामध्ये दिलं असेल ते या ठिकाणी वर्ष टाकायचं आहे. ठीक आहे. आता किती कॉलम होतात? तर लायबिलिटीज हा पहिला कॉलम आहे. जी आपली डावी बाजू असते ना, ती या ठिकाणी डावी बाजू आपली लायबिलिटीज साइड आहे. बघा, लायबिलिटीज साइड. त्यानंतर आहे अमाऊंट रुपीज आणि त्यानंतर आहे उजव्या साइडला उजव्या बाजूला असेट हा कॉलम आहे. बघा, असेट्स. त्यानंतर आहे अमाऊंट रुपीज. असे या ठिकाणी 4 कॉलम तयार करायचे. आता या ठिकाणी लायबिलिटीज म्हणजे काय मराठीमध्ये लिहून घ्या. आता लायबिलिटी म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ होतो कर्ज किंवा देणं. बघा, या ठिकाणी मी लायबिलिटीचा अर्थ सांगतोय, कर्ज किंवा देणं. आणि असेटचा अर्थ काय होतो? असेटचा अर्थ काय होतो? संपत्ती किंवा मालमत्ता किंवा येणं. बघा, संपत्ती, मालमत्ता किंवा येणं. पुन्हा एकदा सांगतो मी, लायबिलिटी साइडला काय येतं? कर्ज असेल तर, देणं असेल तर. बघा, एखाद्या व्यक्तीला आपण पैसे देणं असतो. एखाद्या व्यक्तीकडून आपण कर्ज घेतलं असेल, बँकेकडून कर्ज घेतलं असेल, ते कर्ज त्याची परतफेड करावी लागते. बघा, कर्जाची परतफेड आपल्याला करावी लागते. म्हणजे कर्ज किंवा देणं हे आपलं काय आहे? लायबिलिटी आहे. ओके. काही संपत्ती असतात, त्यामध्ये मशिनरी आहे, फर्निचर आहे, बिल्डिंग आहे, जमीन आहे, बरेचशा गोष्टी असतात. ह्या आपल्या संपत्ती असतात. बँकेमधील पैसे, हातामधील रोख पैसे, इन्व्हेस्टमेंट या सुद्धा या ठिकाणी आपल्या काय असतात? असेट्स असतात. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे संपत्ती किंवा येणं याला आपण म्हणत असतो असेटला. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वांना समजलं असेल 4 कॉलम करायचे आहेत. नक्की डाव्या साईडला काय लिहायचं, उजव्या साईडला काय लिहायचं हे तुम्हाला समजलं असेल. बघा, लायबिलिटी साईडला कर्ज किंवा देणं असतं. ते कर्ज किंवा देणं उजव्या बाजूला लिहून चालत नाही. कुठं लिहिलं पाहिजे? या लायबिलिटी मध्येच लिहिलं पाहिजे. आणि मालमत्ता किंवा येणं कुठं लिहिलं पाहिजे? तर असेट साईडलाच लिहिलं पाहिजे. चुकीच्या ठिकाणी लिहून चालणार नाही. ठीक आहे. आता काही मुद्दे आहेत ते आपण वन बाय वन या ठिकाणी घेऊया. पहिल्यांदा आपण या ठिकाणी असेट साइड बघू. कोणती? असेट साइड. ठीक आहे. असेट साइड या ठिकाणी महत्वाची आहे. तर या ठिकाणी पहिला पॉइंट असेल गुडविल. आता गुडविल या ठिकाणी लिहून घेऊ लगेच. असेट साइडला येतं गुडविल. ठीक आहे, लिहिला मी या ठिकाणी गुडविल हा पॉइंट लिहिला आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. गुडविलचा मराठी अर्थ काय होतो? नावलौकिक. बघा, या ठिकाणी जिओ कंपनी आहे आणि जिओ कंपनी मार्केटमध्ये ज्यावेळी या ठिकाणी प्रवेश केला त्यावेळी त्यांचं गुडविल काहीही नव्हतं. मग त्यांनी काय केलं की स्वतःचं गुडविल कमवण्यासाठी
नावलौकिक कमवण्यासाठी फ्रीमध्ये काहीतरी सुविधा ग्राहकांना दिल्या होत्या आणि ग्राहकांना या ठिकाणी फ्रीमध्ये सुविधा दिल्यामुळे त्यांची ग्राहकांची संख्या ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. बघा या ठिकाणी सर्वांना आता ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सर्व व्यक्तींना, सर्व छोट्या मोठ्या लहान व्यक्तींना या ठिकाणी जिओ कंपनीचं नाव माहित आहे. पण नाव माहिती आहे म्हणजे नक्की काय, तर या ठिकाणी गुडविल माहिती आहे. या ठिकाणी कोणतीही कंपनी आपल्याला कार्ड घ्यायचे आहे, सिम कार्ड घ्यायचे आहे, तर आपण काय म्हणतो, जिओ कार्ड घ्यायचे. का घ्यायचे? त्याचं एक गुडविल जे आहे, नावलौकिक जे आहे ते सर्वत्र पसरलेलं आहे. ही आपली एक प्रकारे संपत्ती असते, आसेट असतात. ठीक आहे. मग गुडविल आपली संपत्ती आहे, छुपी संपत्ती आहे, ही न दिसणारी आहे. बघा या ठिकाणी आपल्याला दिसते का संपत्ती ही? नावलौकिक दिसतो का? तर नाही. तो नावलौकिक या ठिकाणी जाणवत असतो, त्याची जाणीव या ठिकाणी आपल्याला होत असते. ठीक आहे. मग हे गुडविल आपली संपत्ती आहे, असेट आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा, लँड अँड बिल्डिंग. बघा, जमीन आणि इमारत. बघा या ठिकाणी मी लिहिलं, दुसरा पॉइंट आहे आपला लँड अँड बिल्डिंग. लँड म्हणजे या ठिकाणी जमीन म्हणू शकतो आणि बिल्डिंग म्हणजे इमारत. मग जी काही जमीन असेल, जी काही इमारत असेल, ती आपल्या व्यवसायाच्या मालकीची असते, दुसऱ्या कोणाच्या ह्या मालकीची या ठिकाणी संपत्ती आपण उदाहरणामध्ये दाखवत नाही. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची या ठिकाणी संपत्ती दिली जात नाही. ही संपत्ती आपल्या मालकीची असते, आपली संपत्ती असते. जी काही इमारत दाखवली असेल उदाहरणामध्ये, ती आपली संपत्ती असणार आहे, आपल्या व्यवसायाची संपत्ती असणार आहे, आपल्या व्यवसायाची मालमत्ता असणार आहे. मग जमीन असेल, इमारत असेल, ही आपली संपत्ती आहे आणि संपत्ती म्हणलं की कुठे येणार आहे? असेट साइड. ठीक आहे. काही वेगळे यामध्ये सोपं आहे. बॅलन्स शीट या ठिकाणी अवघड नाही, सोपी आहे. बॅलन्स शीट तुम्हाला या ठिकाणी 4 वेळा विचारणार आहे. सिंगल एंट्री मध्ये बॅलन्स शीट आहे, नॉन ट्रेडिंग मध्ये बॅलन्स शीट आहे, आणखीन फायनल अकाउंट मध्ये बॅलन्स शीट आहे. बरेचसे या ठिकाणी टॉपिक आहेत. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये बॅलन्स शीट आहे. म्हणजे काही घटक आपण या ठिकाणी शिकतोय, त्या सर्व घटकांमध्ये बॅलन्स शीटचा पॉइंट येत असतो. ठीक आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी आपण घेऊया, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. ठीक आहे. मग या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी म्हणजे काय? यंत्र सामग्री. याला आपण काय म्हणतो? यंत्र सामग्री. बघा, जी काही यंत्र सामग्री जी आहे, प्लांट अँड मशिनरी, जे काय उदाहरणामध्ये सांगितलं असेल, ते आपल्या व्यवसायाच्या मालकीचं असतं, दुसऱ्या कोणाच्याही मालकीचं या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी दिलं जात नाही. मग कोणाचं असणार आहे? आपल्याच व्यवसायाचं या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी असणार आहे. मग हे कोणाच्या मालकीचं आहे? आपल्याच मालकीचं आहे. आपलं काय? संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे काय? असेट आहे. ठीक आहे. पुढील पॉइंट या ठिकाणी लिहून घ्या आता, तो आहे फर्निचर अँड फिक्चर्स. ठीक आहे. पुढील पॉइंट आहे फर्निचर अँड फिक्चर्स. बघा या ठिकाणी लाकडी वस्तू भरपूर प्रमाणामध्ये असतात. टेबल असतो, खुर्च्या असतात. फर्निचर या ठिकाणी आपण शब्द ऐकलेला आहे सर्वांनी. मग हे जे फर्निचर आहे, जे काय उदाहरणामध्ये सांगितलं असेल, ते दुसऱ्याच्या मालकीचं नाही दाखवत, हे आपल्याच मालकीचं असतं, आपल्या व्यवसायाच्या मालकीचं असतं. मग ही आपली संपत्ती आहे आणि संपत्ती म्हणलं की असेट साईडला लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढचा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे, तो या ठिकाणी आपण लिहून घेऊया, फ्री होल्ड प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टी म्हणजे काय? सरळ सरळ या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे. प्रॉपर्टीचा अर्थच काय होतो? मालमत्ता, संपत्ती. मग ही आपल्या मालकीची आहे, दुसऱ्याच्या मालकीची नाही. आपली संपत्ती आहे म्हणजेच काय? आपला असेट आहे. मग या ठिकाणी असेट दाखवलंच पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण सांगायचं होतं. ठीक आहे. अशा आपण असेट भरपूर आहेत, ते असेट या ठिकाणी घेऊ शकतो. मग या ठिकाणी मी एक उदाहरण म्हणतो, बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगचं एक उदाहरण आपण घेऊ. ठीक आहे. मी पुन्हा एकदा बिल्डिंगचे उदाहरण देतो. या ठिकाणी बिल्डिंग मी लिहिलं.
बिल्डिंगची रक्कम या ठिकाणी आतल्या कॉलम मध्ये लिहिली. बघा आता आतल्या कॉलम मध्ये का लिहिली रक्कम, काहीतरी ऍडजस्टमेंट असणार आहे. बघा आपण सिंगल एंट्री मध्ये बघितलं ऍडजस्टमेंट असते, नॉन ट्रेडिंग मध्ये बघितलं ऍडजस्टमेंट असते, ठीक आहे, ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये बघितलं ऍडजस्टमेंट असते. या ठिकाणी सुद्धा ऍडजस्टमेंट देतात. बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट असते, काही असेट वरती ऍडजस्टमेंट देतात. मग हे ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशन मध्ये असू शकते. बघा डेप्रिसिएशन मध्ये असू शकते. या ठिकाणी डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट दिली जाते. ठीक आहे, या ठिकाणी बघा डेप्रिसिएशन दिलेलं आहे असं आपण समजू. बिल्डिंग वरती या ठिकाणी घसारा दिलेला आहे. मग घसारा डेप्रिसिएशन आपण नेहमी काय करतो, बघा संपत्तीमधून असेट मधून नेहमी काय करतो, लेस करतो, ऍड नाही करत. घसारा हा आपला लॉस आहे. वस्तूची होणारी झीज हे आपले काय लॉस आहे, तोटा आहे. आणि हा तोटा आपण नेहमी मालमत्तेमधून काय केला पाहिजे, लेस केला पाहिजे. ठीक आहे, मग करून टाका लेस. ठीक आहे, या ठिकाणी मी म्हणलं लेस डेप्रिसिएशन. का जी रक्कम असेल या ठिकाणी मी लिहिली, ती रक्कम या ठिकाणी वजाबाकी करून आउटरला मी लिहिली. ठीक आहे, आता असे बरेचसे संपत्ती येत असतात, त्यांची या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिली जाऊ शकते. बघा अशा बरेचशा ऍडजस्टमेंट येत असतात, डेप्रिसिएशनचे असेल किंवा बाकी आणखी काही ऍडजस्टमेंट दिले असतील, त्या ऍडजस्टमेंट येत असतात. या सर्व ऍडजस्टमेंट या ठिकाणी आपण उदाहरणामध्ये बघू. लगेच काय बघणार नाही आपण ऍडजस्टमेंट. या ठिकाणी मी फॉर्मॅट देतोय, आराखडा देतोय, आणि आराखड्यामध्ये मी ऍडजस्टमेंट एक उदाहरण म्हणून सांगतोय. ठीक आहे, एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. जे काय प्रॅक्टिकली नॉलेज आहे, जे काय थिओरिटिकल नॉलेज आहे, दोन्ही नॉलेज या ठिकाणी आपण उदाहरणामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आता पुढील काही मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ. त्यामध्ये तुम्ही लिहून घ्यायचे, मी या ठिकाणी लिहून देत नाही. आता तुम्ही लिहून घेतलं तर बरं पडेल. यामध्ये पेटेंट्स, पेटेंट्स PATENTS, पेटेंट्स म्हणजे काय, बघा या ठिकाणी पेटेंट म्हणजे काय, तर या ठिकाणी शोधन याला म्हणत असतो. एखादा वस्तू असेल, एखादी नवीन काही शोध लावला असेल यंत्राचा वगैरे, तर या ठिकाणी मी जो काही शोध लावला आहे, जी काही संशोधन या ठिकाणी केलेलं आहे, त्या संशोधनासंदर्भात या ठिकाणी मी जर पेटंट खरेदी केलं तर ते संशोधन दुसरं कोणीही या ठिकाणी वापरू शकत नाही. दुसरी कोणतीही या ठिकाणी ते संशोधन शोधन या ठिकाणी वापरू शकत नाही. बघा एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी हा एक प्रकारचा मार्कर आहे. ठीक आहे, आणि या मार्करचा मी शोध लावला आहे. बघा या ठिकाणी मी शोध लावलाय म्हणल्यानंतर याचा वापर मीच करणार आहे. का, मी याचं पेटंट विकत घेतलंय, आणि याचं मी पेटंट विकत घेतलंय, आणि याचा जर दुसऱ्या व्यक्तीला वापर करायचा असेल तर माझी परवानगी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्या व्यक्तीनं माझी परवानगी घेतली तर हा मार्कर ते व्यक्ती वापरू शकतात. बघा म्हणजे काय, या ठिकाणी मी हा पेन तयार केलाय, मी त्याचं उत्पादन केलंय, मी त्याचा शोध लावलाय, याला मी काय म्हणतो, पेटेंट्स म्हणतो. मी या ठिकाणी पेटेंट्स रजिस्टर केलं आहे गव्हर्नमेंट जे काय आहे, सरकार जे काय आहे त्यांच्याकडे. आणि समजा या ठिकाणी दुसरा व्यक्ती आला की म्हणला ठीक आहे, मला पण या मार्करचं उत्पादन करायचे आहे, तयार करायचे आहे, नवीन वस्तू तयार करायची आहे याच्यापासून, तर या ठिकाणी त्याला आपल्याकडून परवानगी घेणं गरजेचं आहे, तरच या ठिकाणी मार्करचं ते उत्पादन करू शकतो, नाहीतर तो उत्पादन करू शकत नाही. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, पेटेंट्स. आणि हे पेटेंट्स आपली संपत्ती असतात. बघा हे आपले या ठिकाणी मालमत्ता आहे, हे आपली संपत्ती आहे, लक्षात ठेवा. हे काय आपलं कर्ज देणं, खर्च, तोटा वगैरे काही सुद्धा नाही, तर आपली काय संपत्ती आहे. ठीक आहे, पुढचं घ्या या ठिकाणी कॉपीराइट्स. बघा या ठिकाणी कॉपीराइट्स म्हणतो आपण याला. आता बरेच जण म्हणतील कॉपीराइट्स म्हणजे काय. बघा आता कॉपीराइट्स म्हणजे या ठिकाणी मी सांगायला गेलं तर बरेचसे पिक्चर वगैरे असतात, सर्वांना माहिती आहे. मग हे पिक्चर वगैरे बनवत असताना त्यामध्ये जी काही कथा वापरली जाते, बघा ज्या काही फिल्म्स या ठिकाणी तयार केल्या जातात, त्या फिल्म्स तयार करत असताना या ठिकाणी जे काही कथा वापरल्या जातात त्या कथांच्या संदर्भात कॉपीराइट असतात, म्हणजे एक प्रकारे अधिकार असतो. आता या ठिकाणी मी तुमच्या समोर झूम मीटिंगद्वारे या ठिकाणी तुम्हाला लेक्चर देतोय. ठीक आहे, या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ आहे या ठिकाणी मी व्हिडिओ युट्यूबला अपलोड करणार आहे. हा व्हिडिओ या ठिकाणी माझ्या अधिकाराखाली येतो, ही माझी संपत्ती आहे, दुसऱ्या कोणाचीही संपत्ती नाही. या ठिकाणी दुसरा व्यक्ती म्हटला की हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती, माझ्या युट्यूब चॅनलवरती
मी अपलोड करू इच्छितो तर तो करू शकत नाही का? हा माझा व्हिडिओ आहे, मी या ठिकाणी व्हिडिओ करतोय, मी या ठिकाणी लेक्चर देतोय. जर माझा व्हिडिओ त्याला वापरायचा असेल तर या ठिकाणी त्यानं माझ्याकडून परवानगी घेतली पाहिजे. बघा, ही परवानगी अत्यंत महत्वाची आहे. त्याला आपण काय म्हणतो, कॉपीराईट. समजा या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीनं माझा हा व्हिडिओ वापरला तर या कॉपीराईटचं काय होतं, उल्लंघन होतं न परवानगी घेता. ठीक आहे. मग कॉपीराईट सुद्धा ही आपली संपत्ती आहे, आपलं असेट आहे. या ठिकाणी असेट साईडला लिहिणं गरजेचं आहे. पुढे आहे ट्रेडमार्क. मग या ठिकाणी व्यापारी शिक्का म्हणतो आपण, त्याला ट्रेडमार्क म्हणतो. या ठिकाणी हा ट्रेडमार्क जो आहे, हा ट्रेडमार्क सुद्धा प्रत्येक व्यवसायाचा वेगळा वेगळा असतो. या ठिकाणी तुम्ही गेला, प्रत्येक कंपनीमध्ये गेला तर त्यांचं प्रत्येक कंपनीचं, मोठमोठ्या कंपनीचा ट्रेडमार्क हा वेगळा असतो, त्यांचा सिम्बॉल हा वेगळा असतो. आणि हा सिम्बॉल या ठिकाणी त्यांच्या मालकीचा असतो. तो सिम्बॉल या ठिकाणी कोणीही कॉपी करू शकत नाही, कोणीही या ठिकाणी चोरू शकत नाही. बघा, हा सिम्बॉल त्यांच्या मालकीचा असतो, त्यांच्या हक्काचा असतो. मग या ठिकाणी आपल्याला वापरायचा असेल तर आपण तो वापरू शकत नाही. त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये थोडासा बदल करून तो ट्रेडमार्क जो आहे प्रत्येक कंपनीचा, तो आपण वापरू शकतो, पण बदल करून. त्यांच्यासारखा सेम हा ट्रेडमार्क वापरू शकत नाही. म्हणजे प्रत्येक कंपनीचा काय ट्रेडमार्क आहे त्याची सुद्धा किंमत असते. बघा, हे ट्रेडमार्क आपली संपत्ती असतात, आपलं असेट असतं. ठीक आहे. पुढचं घ्या, मोटर व्हेकल्स. बघा, मोटर व्हेकल्स. आता बरेच म्हणते मोटर व्हेकल म्हणजे काय, तर या ठिकाणी गाडी आपण म्हणू शकतो. आणि ही गाडी कोणाच्या मालकीची असते? जी काय गाडी आपण उदाहरणामध्ये सांगणार आहे, उदाहरणामध्ये दाखवणार आहे, ती मालमत्ता आपल्या मालकीची असते. दुसऱ्या कोणाच्याही मालकीची या ठिकाणी संपत्ती दाखवत नाही. मग हे मोटर व्हेकल दाखवलं आहे, ते कोणाच्या मालकीचं असणार आहे? तर आपल्या व्यवसायाच्या मालकीचं आहे. आपली काय आहे? संपत्ती आहे, म्हणजेच काय, असेट आहे. त्यानंतर पुढे घ्यायचं आहे इन्व्हेस्टमेंट. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे इन्व्हेस्टमेंट. बघा, या ठिकाणी बरेच जणांचं कन्फ्युजन होतं या इन्व्हेस्टमेंट मध्ये आणि इन्शुरन्स मध्ये. बघा, मी कन्फ्युजन कुठं होतं सांगतोय. काय जण काय करतात, इन्शुरन्स दिले उदाहरणामध्ये, इन्शुरन्स काय म्हणतात, इन्शुरन्स म्हणजे विमा, मी काल सांगितलंय. आणि इन्शुरन्स हे आपलं काय असेट नाही, हा आपला खर्च आहे. इन्शुरन्स आपला काय खर्च आहे, लक्षात ठेवा. इन्व्हेस्टमेंट जे आहे ना, गुंतवणूक म्हणतो आपण त्याला. बघा, गुंतवणूक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं, बँकेमध्ये एफडी करणं किंवा आरडी काढणं, ही आपली इन्व्हेस्टमेंट असते. एखादं सोनं, गोल्ड विकत घेणं, ही सुद्धा या ठिकाणी आपली गुंतवणूक असते. बघा, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आहे. आणि गुंतवणूक या ठिकाणी आपल्याला येणं असतं. येणं कसं काय सांगतो तुम्हाला. आता या ठिकाणी समजा तुम्ही बँकेमध्ये एफडी केली आहे. बघा, बँकेमध्ये एफडी केली आहे, फिक्स्ड डिपॉझिट. काहीतरी 50,000 रुपये बँकेमध्ये डिपॉझिट केले असतील. मग हे 50,000 रुपये बँकेमध्ये डिपॉझिट केलेत ना तुम्ही, मग ते काय बँकेचे पैसे आहेत का? नाही, तुमचे पैसे आहेत. ठराविक कालावधीनंतर या ठिकाणी बँक काय करणार आहे, ते तुम्हाला पैसे माघारी देणार आहे. परंतु मी आता एफडी केले म्हटल्यानंतर ठराविक कालावधीनंतर ते पैसे मला काय आहेत, येणं आहेत. काय नाहीत, ते माझे पैसे आहेत. मी गुंतवणूक केली, एफडी केली 5 वर्षासाठी, 5 वर्षानंतर ते पैसे मला येणं आहेत. त्याच्यावरती मला काय मिळतं, व्याज मिळतं. एक प्रकारची गुंतवणूक आहे, त्याच्यामुळे व्याज मिळणारच. ठीक आहे. मग ही आपली संपत्ती आहे. इन्व्हेस्टमेंट हे आपलं संपत्ती आहे, असेट आहे. आणि या ठिकाणी असेट साईडला मी लिहिलं. इन्शुरन्स मध्ये आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये गफलत होत असते, ही गफलत तुम्ही करून घेऊ नका. मी पुन्हा एकदा सांगतोय, इन्व्हेस्टमेंट हे असेट आहे, इन्शुरन्स हा आपला खर्च आहे. ठीक आहे. पुढे लूज टूल्स. बघा, लूज टूल्स. बघा, या ठिकाणी सुटे भाग आपण या ठिकाणी म्हणू शकतो. लूज टूल्सला काय म्हणतो आपण, एक प्रकारचे सुटे भाग म्हणू शकतो. समजा या ठिकाणी कॅम्प्युटर आहे बघा, आणि कॅम्प्युटर मध्ये
माऊस असतो, कीबोर्ड असतो, ठीक आहे, त्यानंतर सीपीयू असतो, मॉनिटर असतो. हे वेगवेगळे सुटे भाग आहेत. अशा प्रकारचे यंत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे भाग असतात, सुटे सुटे भाग असतात, लहान लहान या ठिकाणी भाग असतात. हे जे काही लहान लहान भाग असतात, सुट्टे सुट्टे जे भाग असतात, हे आपले लूज टूल्स आहेत. पण हे लहान लहान भाग कोणाच्या मालकीचे असतात? हे लूज टूल्स कोणाच्या मालकीचे असतात? उदाहरणामध्ये दाखवलंय, म्हणजे आपल्या व्यवसायाच्या मालकीचं आहे, दुसऱ्या कोणाच्याही व्यवसायाच्या मालकीचं नाही, आपल्या व्यवसायाच्या मालकीचं आहे. म्हणजे आपली या ठिकाणी संपत्ती आहे, आणि संपत्ती म्हणलं या ठिकाणी असेट साइडला आपण लिहित असतो. पुढे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत, काही तेवढे लिहून घ्यायचे आहेत. सन्ड्री डेप्टर्स. काय आहे? सन्ड्री डेप्टर्स. ठीक आहे, या ठिकाणी मी सन्ड्री डेप्टर्स लिहिलं. आता या ठिकाणी सन्ड्री डेप्टर्स लिहून चालेल? ठीक आहे. का सन्ड्री डेप्टर्स लिहिलं? डेप्टर्स मी म्हणतो डेप्टर्स, त्याचा अर्थ काय? ऋणको. मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला ऋणको. बरं, अजून काय म्हणतो? ऋणको म्हणजे आम्हाला काही समजलं नाही, ठीक आहे, असू द्या ना. आपण त्याला आणखी म्हणतो ग्राहक. बघा, डेप्टर्सला आपण काय म्हणतो? ग्राहक, कस्टमर, ग्राहक. ठीक आहे, मग ग्राहक का म्हणतोय? त्या व्यक्तीनं, त्या ग्राहकानं आपल्याकडून वस्तू विकत घेतलेली आहे. पण वस्तू कशी विकत घेतली? उधारीवरती वस्तू विकत घेतली आहे त्या ग्राहकाने, त्या कस्टमरने आपल्याकडून. ठीक आहे, मग या ठिकाणी त्यांना अजून पैसे दिलेत का? नाही, त्यानं उधारीवरती वस्तू घेतले, अजून त्याच्याकडून पैसे आपल्याला येणं आहेत. म्हणून या ठिकाणी असे कितीक, अनेक, हजारो, शेकडो असे ग्राहक असू शकतात प्रत्येक व्यवसायामध्ये. प्रत्येकाचं या ठिकाणी मी नाव लिहू शकतो का? ए बी सी डी काय असेल नाव त्यांचं, त्या ठिकाणी ए लिहिलं, बी लिहिलं, सी लिहिलं, डी लिहिलं. प्रत्येकाचं नाव लिहू शकतो का? नाही लिहू शकत. म्हणजे काय ग्राहक आहेत त्यांच्याकडून आपल्याला पैसे येणं आहे, ज्या ग्राहकांनी उधारीवरती वस्तू विकत नेली आहे, अशा व्यक्तींना एक हेडिंग वापरतो. त्या हेडिंगचं नाव काय आहे? डेप्टर्स. बघा, जे ग्राहक आहेत, ज्या ग्राहकांनी उधारीवरती वस्तू विकत घेतली आहे, अशा ग्राहकाकडून त्या ठिकाणी आपल्याला पैसे येणं असतात. मग अशा व्यक्तींसाठी एक हेडिंग वापरतो, सन्ड्री डेप्टर्स. ठीक आहे, मग येणं म्हणतोय मी, ग्राहकाकडून नेहमी येणं असतं. हे वाक्य लिहून ठेवा, ग्राहकाकडून नेहमी येणं असतं. आणि येणं म्हणजेच काय? मी सांगितले मगाशी, असेटला काय काय येतं? असेट म्हणजे संपत्ती किंवा येणं. मग डेप्टर्स काय? येणं आहे, आणि येणं म्हणलं की असेट साइडला लिहित असतो. ठीक आहे, लिहिलं. डायरेक्ट आउटरला लिहू शकता, पण या ठिकाणी मला सांगायचं आहे तुम्हाला, म्हणून या ठिकाणी मी थांबलोय. इथं इनरला रक्कम लिहितो, लिहिली इनरला रक्कम. आता याच्यामधून बॅड डेप्स जे असतात ना, बॅड डेप्स आणि RDD आपण लेस करतो. बघा, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स, त्याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो RDD. आपण नेहमी काय करतो? लेस करतो. कशामधून? डेप्टर्स मधून. ओके, बरं, बॅड डेप्स दिलाय. बॅड डेप्स म्हणजे बुडीत कर्ज. मग या ठिकाणी बुडीत कर्ज, बॅड डेप्स, हे सुद्धा डेप्टर्स मधून लेस करत असतो. करून टाका लेस. या ठिकाणी म्हणतो लेस, लेस RDD, लेस RDD, लेस बॅड डेप्स. बघा, या ठिकाणी मी डेप्टर्स मधून RDD आणि बॅड डेप्स हे दोन व्यवहार काय केले? लेस केले. का? बघा, RDD हा आपला लॉस आहे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स हा आपला लॉस आहे, आणि लॉस नेहमी लेस केला जातो, म्हणून या ठिकाणी मी लेस म्हणलं. बर, ठीक आहे. बॅड डेप्स म्हणजे काय? बुडीत कर्ज, आणि हे बुडीत कर्ज सुद्धा या ठिकाणी आपला लॉस आहे. बुडीत कर्ज हा आपला लॉस आहे, आणि लॉस नेहमी काय करतो? लेस करतो. बघा, लॉस नेहमी काय करतो? लेस करतो. म्हणून दोन्हीही घटक या ठिकाणी मी लेस केले. काय केले? लेस वजा. पुढचे मुद्दे घेऊया या ठिकाणी. बिल्स रिसिवेबल्स. बिल्स रिसिवेबल.
लिहिलं बिल्स रिसिवेबल्स. आता बिल्स रिसिवेबल म्हणजे काय बघा, रिसिवेबलचा अर्थ काय होतो, येणं. लक्षात ठेवा, रिसिवेबलचा अर्थ काय होतो, येणं. काय येणं, बिल येणं. येणं म्हणजे काय, मी मागाशी सांगितलंय असेटला काय काय येतं, पुन्हा एकदा मी सांगतोय असेटला काय काय येतं, संपत्ती किंवा येणं. मग बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, येणं. आणि येणं ही आपली संपत्ती आहे, येणं ही आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती कुठे येते, असेट साईडला. म्हणून बिल्स रिसिवेबल हे आपलं काय, येणं आहे, असेट आहे. पुढे क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, बघा ट्रेडिंग अकाउंट मध्ये जावा तुम्ही जरा. कालचं आपण बघितलं ना, त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट तुमच्याकडे असेल. ट्रेडिंग अकाउंटला जावा. ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक हा पॉईंट दिसतोय ना, ठीक आहे. मग क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, डबल इफेक्ट होतो बाळांनो, कारण की याची ऍडजस्टमेंट असते क्लोजिंग स्टॉकची. आणि ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात, 2. मग या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंटच देतात, ट्रान्झॅक्शन देत नाहीत, ऍडजस्टमेंट असते. बर, मग क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, तर शेवटची शिल्लक वस्तू. शेवटची शिल्लक वस्तू. बघा, शेवटची शिल्लक वस्तू ही कोणाच्या मालकीची आहे, शेवटची शिल्लक वस्तू ही आपल्या मालकीची असते. ज्या काही शिल्लक वस्तू आहेत ना, त्याच आपल्या मालकीच्या आहेत, दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तू नाहीत. मग आपली काय आहे ती, आपल्या मालकीची म्हणल्यावर आपली संपत्ती. संपत्ती म्हणलं की असेट, संपला विषय. पुढे कॅश ॲट बँक. बघा या ठिकाणी कॅश ॲट बँक म्हणतोय मी, ठीक आहे. आता कॅश ॲट बँक म्हणले, 2 शब्द आले बघा या ठिकाणी. बरेच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं, कॅश पण आलंय बँक पण आलंय. नाही नाही, कॅश ॲट बँक म्हटलंय असं बघा, कॅश आणि बँक वेगवेगळं म्हणू नका. त्या ठिकाणी एकच व्यवहार आहे, कॅश ॲट बँक. बँकेमध्ये असणारे पैसे, याचा काय अर्थ होतो, बँक अकाउंट मध्ये असणारे पैसे. बँक अकाउंट मध्ये असणारे पैसे कोणाच्या मालकीचे असतात, या ठिकाणी बँक अकाउंट मध्ये असणारे जे पैसे आहेत ना, ते आमच्या मालकीचे असतात, व्यवसायाच्या मालकीचे असतात. ठीक आहे. मग बँकेमध्ये बघा या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचा व्यवसाय आहे आणि या ठिकाणी तुम्ही एक अकाउंट खोललं बँकेमध्ये, त्याच्यामध्ये 1,000 रुपये भरले. मग या ठिकाणी 1,000 रुपये जे काय भरले आहेत ते कोणाचे असतात रे, बघा बँक अकाउंट तुम्हीच खोललं, त्या ठिकाणी तुम्हीच 1,000 रुपये भरले. मग ते कोणाचे पैसे आहेत, 1,000 रुपये तुमचेच आहेत ना, म्हणजे तुमची काय आहे ती संपत्ती आहे, तुमची काय आहे ती संपत्ती आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी कॅश ॲट बँक हे आपले ॲसेट आहे, ॲसेटला लिहिलं. पुढे घ्या कॅश इन हँड. कॅश इन हँड. आता कॅश इन हँड म्हणजे काय, हँड म्हणजे हात, हँड म्हणजे काय, हात. हे हँड जे आहेत ना, ठीक आहे, दिसते तुम्हाला हातामध्ये एक मार्कर आहे, कॅश इन हँड म्हणतोय मी. हँड म्हणजे काय, हात, हातामध्ये असणारे पैसे. कॅश, कॅश पैसे म्हणजे कॅश. ठीक आहे. हातामध्ये जे काही पैसे शिल्लक असतात ना, ते कोणाचे असतात रे, आपल्या पॉकेटमध्ये जे काही पैसे आहेत, तुमच्या पर्समध्ये जे काही पैसे आहेत ते कोणाचे आहेत रे, तुमचेच मालकीचे असतात ना, ते पैसे तुमचे असतात, तुमची काय असते संपत्ती असते. म्हणजे कॅश इन हँड हे आपलं असेट आहे. ठीक आहे. पुढील पॉइंट, स्टॉक ऑफ स्टेशनरी. बघा स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणतोय मी. आता बरेच म्हणजे स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे काय, स्टॉकचा अर्थ फक्त घ्या, बाकी काही घेऊ नका. स्टॉक, स्टॉक म्हणजे काय, शिल्लक वस्तू. ठीक आहे. मग आपण क्लोजिंग स्टॉक बघितला ना, आता या ठिकाणी मागायचं स्टॉक म्हणजे काय, स्टॉक म्हणजे पण शिल्लक वस्तूच. स्टॉक म्हणजे काय, शिल्लक वस्तूच. मग शिल्लक वस्तू कोणाच्या मालकीच्या असतात, आपल्याच मालकीच्या असतात, स्वतःच्या मालकीच्या असतात. मग स्वतःच्या मालकीची म्हणजे काय आहे, संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं असेट. ठीक आहे, झालं. या ठिकाणी
पुढचा पॉईंट घ्यायचा आहे प्रीपेड प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस. ठीक आहे. मग या ठिकाणी प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय? आता बरे मध्ये खर्च का म्हणजे घेतला सर तुम्ही, हा प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. लक्षात ठेवा. अजून मी या ठिकाणी बघा हा मार्कर आहे, मी दुकानामध्ये गेलो, त्याला एवढंच म्हटलं की मला हा मार्कर पाहिजे, मी अजून मार्कर विकत घेतला नाही, पण त्याला ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले, बाबा हे घे 100 रुपये, जेव्हा मी मार्कर येईल, ज्यावेळी ती वस्तू येईल त्यावेळी ती वस्तू मला दे. मी काय म्हटलं, ठीक आहे हा मार्कर आहे, मला मार्कर पाहिजे, पण तो दुकानामध्ये मार्कर शिल्लक नव्हता. ठीक आहे. मग काय मी केलं, ऍडव्हान्स म्हणून पैसे दिले. याला आपण म्हणतो प्रीपेड एक्सपेन्सेस. काय म्हणतो? प्रीपेड एक्सपेन्सेस. ऍडव्हान्स मध्ये जे काय आपण पैसे देतो ना त्याला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतो. ठीक आहे. मग हे आपलं ये नाही बाळांनो. अजून वस्तू मिळाली का? वस्तू मिळाली नाही. मी दुकानामध्ये ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेत, अजून वस्तू मिळाली नाही. वस्तू ज्यावेळी मिळेल त्यावेळी या ठिकाणी आलं म्हणू शकतो, परंतु अजून वस्तूच मिळाली नाही म्हणजे काय, मला ये नाही. प्रीपेड एक्सपेन्सेस हे आपलं येणं असतं, आणि येणं म्हणलं असेट, येणं म्हणलं की असेट. ओके ठीक आहे. आता पुढचा एक महत्वाचा पॉईंट, एकच राहणार महत्वाचा पॉईंट, तो लिहून घ्या. आउटस्टँडिंग. मी या ठिकाणी O/S लिहिलंय, तुम्ही लिहून घ्या आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग इन्कम. ठीक आहे. बघा या ठिकाणी मी या ठिकाणी काम केलं असेल, ठीक आहे, आणि या ठिकाणी मी आउटस्टँडिंग इन्कम का म्हटलंय याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी मी काम केलं आहे 10 दिवस, ठीक आहे, एका कंपनीमध्ये, परंतु त्यांच्याकडून मला पगार अजून मिळाला नाही. त्यांच्याकडून 10 दिवसाचे मला पैसे मिळाले नाहीत, कामाचे पैसे. ओके. मग ते पैसे मला काय येणार आहे ना, अजून पैसे मिळालेत का? पैसे मिळाले नाही. मी 10 दिवस काम केलं पण मला त्या कामाचे अजून पैसे मिळाले नाहीत, म्हणजे पैसे मला काय आहे, येणार. बघा मी एखाद्या ठिकाणी काम करत असेल, एखादा इन्कम कमवत असेल, पण मला पैसे ते अजून येणं बाकी आहे, मला अजून ते पैसे येणं बाकी आहेत, अशाला आपण काय म्हणतो? अशाला आपण या ठिकाणी आउटस्टँडिंग इन्कम म्हणतो. आउटस्टँडिंग इन्कम म्हणतो. इन्कम म्हणजे उत्पन्न, म्हणजे उत्पन्न या ठिकाणी मला येणं आहे, उत्पन्न या ठिकाणी मला येणं, आणि येणं या ठिकाणी कुठे लिहितो? असेट साईडला. कुठे लिहितो? असेट साईडला लिहितो. ठीक आहे. आता 2 मुद्दे आहेत ते तुम्ही लिहून घ्या. 2 मुद्दे आहेत ते तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, तुम्ही लिहून घ्या. तुम्ही प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, लिहिलं असेल तुम्ही. याला आपण म्हणतो PF इन्व्हेस्टमेंट. शॉर्टकट मध्ये काय म्हणतो? PF इन्व्हेस्टमेंट. बरं काय तुम्ही सांगितलं, याचा अर्थ काय होतो? भविष्य निर्वाह निधी गुंतवणूक. मराठीमध्ये काय म्हणतो? भविष्य निर्वाह निधी गुंतवणूक. या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट हा शब्द आला ना, शेवटी कोणता शब्द आहे? इन्व्हेस्टमेंट. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणलं की गुंतवणूक. गुंतवणूक काय असते? येणं. गुंतवणूक काय असतं? येणं. आणि येणं म्हणलं असेट. इन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय होतो? येणं. गुंतवणूक म्हणजे येणं, आणि म्हणलं की असेट. ओके डन. अजून एक आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. बघा इंटरेस्ट अक्युअर्ड ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणलेला आहे. मग या ठिकाणी गुंतवणुकीवरील व्याज. गुंतवणुकीवरील व्याज ये नाही, अजून मिळालं नाही. गुंतवणुकीवरील व्याज, इन्व्हेस्टमेंट वरील व्याज अजून मिळालं नाही, मिळणार आहे. मिळणार आहे. गुंतवणुकीवरील व्याज मिळालं नाही, मिळणार आहे. अजून मिळाले का? नाही. मिळणार आहे म्हणजे काय? ये नाही. मिळणार आहे म्हणजे काय? ये नाही. आणि येणं म्हणलं की असेटला. अजून एक मुद्दा असतो तो तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो मी. लोन्स अँड ऍडव्हान्सेस. बघा असेट साईडला सुद्धा या ठिकाणी लोन्स अँड ऍडव्हान्सेस असतात. बरेच जण म्हणतील कर्ज किंवा देणं हे इथं असतं लायबिलिटी साईडला. तुम्ही का असं सांगताय? कर्ज किंवा देणं कुठं असतं? लायबिलिटी साईडला. मग तुम्ही इकडे का सांगताय? सांगतो.
आपण या ठिकाणी दुसऱ्यांना कर्ज देऊ शकतो ना, आपण घेऊ शकतो पण देऊ पण शकतो. बघा या ठिकाणी तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं उसनं या ठिकाणी 100 रुपये मागितले, एखादी विद्यार्थिनी म्हणते, एखादी मैत्रीण म्हणली की मला या ठिकाणी 200 रुपये पाहिजेत, मी तुला 4 दिवसानंतर देते. म्हणजे एक प्रकारे तुम्ही काय दिलं तिला? लोनच दिलं ना. तुम्ही लोन देऊ शकता ना दुसऱ्याला, तुम्ही कर्ज या ठिकाणी देऊ शकता, त्या ठिकाणी पैसे देऊ शकता ऍडव्हान्स म्हणून, आणि ते पैसे तुम्ही माघारी सुद्धा घेऊ शकता. परंतु पैसे लगेच माघारी मिळत नाहीत. म्हणजे ते पैसे मला काय आहेत? लोन्स अँड ऍडव्हान्सेस हे असेटला सुद्धा असतं. तुम्ही लिहून घ्या, लोन्स अँड ऍडव्हान्सेस. पण लोन्स अँड ऍडव्हान्सेस लिहा, पण कोणते? आपण लोन दिलेलं, आपण कर्ज दिलेलं, आपण पैसे दिलेले, हे लक्षात ठेवा. घेतलेलं कर्ज हे असेट साईडला येत नाही. घेतलेलं कर्ज हे असेट साईडला येत नाही. दिलेलं कर्ज, एखाद्या व्यक्तीला दिलेलं उसनं पैसे, हे कुठे येतात? लोन्स अँड ऍडव्हान्स असेट साईडला येतात. ठीक आहे, झालं या ठिकाणी. आता आपली असेट साईड संपली. आता या ठिकाणी आपण येणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला येणार आहे, येऊया ना? ठीक आहे, घेऊया लगेच. सन्ड्री क्रेडिटर्स, मी नुसतं म्हणतो क्रेडिटर्स, लिहून घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स. आता म्हणा हे काय लिहिलं सरांनी? सांगतो. क्रेडिटर्स म्हणजे काय? मराठी अर्थ. क्रेडिटर्स म्हणजे धनको. धनको म्हणतो आपण त्याला. काय समजलं? नाही ना, याला आपण वेगळ्या भाषेमध्ये म्हणतो मालक, पुरवठादार. मालक किंवा पुरवठादार. ओके, बघा या ठिकाणी मी उदाहरण सांगतो तुम्हाला. मी दुकानामध्ये गेलो, दुकानामधून या ठिकाणी 500 रुपयांच्या वस्तू विकत घेतल्या, मी पैसे नाही दिले. पैसे नाही दिले म्हणजे कसा व्यवहार आहे? रोख का उधारी? मी पैसे दिले नाहीत म्हणजे रोख का उधारी? उधारीचा व्यवहार आहे तो. मी ज्यावेळी पैसे देईन तो रोखीचा व्यवहार. पैसे नाही दिले, काही दिवसानंतर देतो म्हणालो, तो माझा व्यवहार कशाचा आहे? उधारीचा व्यवहार आहे. तर या ठिकाणी बघा, सन्ड्री क्रेडिटर्स, बघा अशा अनेक व्यापारी असतात, त्या व्यापाऱ्यांना मी या ठिकाणी पैसे देणं असतं. त्यांच्याकडून या ठिकाणी मी वस्तू उधारीवरती खरेदी करत असतो. अशा अनेक व्यक्ती असतात, अनेक व्यापारी असतात की त्यांच्याकडून मी वस्तू उधारीवरती विकत घेतली आहे. मी त्यांना पैसे काय आहे? देणं आहे. मी त्यांना पैसे देणं आहे. देणं पैसे देणं म्हणजे काय? देणं म्हणलं की लायबिलिटी. लायबिलिटी साईडला काय काय येतं? कर्ज, देणं येतं. लक्षात ठेवा, कर्ज किंवा देणं. मालकाला आपण नेहमी देणं असतो, क्रेडिटर्सला आपण नेहमी देणं असतो, आणि देणं म्हणलं लायबिलिटी साईड. ओके, जमलं. पुढे बिल्स पेएबल. आता बिल्स पेएबल म्हणजे काय? आता पेएबलचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. पेएबल म्हणजे देणं. रिसिवेबल, रिसिवेबल म्हणजे येणं, आणि पेएबल समजलं पाहिजे. पेएबल म्हणजे देणं, पेएबल म्हणजे काय? देणं. काय देणं? बिल देणं. बिल देणं आहे. मग देणं म्हणलं की कुठे येतं रे? असेटला येतं का? नाही. कुठे येतं? लायबिलिटी साईडला येतं. ओके, डन. पुढे आहे बँक लोन. ठीक आहे, आता बँक लोन. लोन म्हणले बाळांनो, सरळ सरळ लोन म्हणलंय, आणि लोन म्हणलं की काय म्हणतो आपण? लोन म्हणजे कर्ज, आणि कर्ज आपण काय असतो? देणं असतो. मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं, कर्ज कुठे येतं? लायबिलिटी साईडला. देणं कुठे येतं? लायबिलिटी साईडला. बँक लोन, लोन म्हणतो मी, लोन. लोन म्हणजे कर्ज, कर्ज कुठे येतं? लायबिलिटी साईडला येतं. ओके, डन. पुढचा मुद्दा, बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट. बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ओव्हरड्राफ्टचा अर्थ समजला पाहिजे. तुमचा
बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये खातं आहे, अकाउंट आहे, अकाउंट. त्यामध्ये 1,000 रुपये शिल्लक आहेत. किती? या ठिकाणी बघा, 1,000 रुपये शिल्लक आहेत. किती? 1,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये 1,000 रुपये शिल्लक आहेत. पण तुम्हाला या ठिकाणी 2,000 रुपयांची गरज आहे. किती रुपयांची गरज आहे? 2,000 रुपयांची गरज आहे. बघा, तुम्हाला 2,000 रुपयांची गरज आहे, पण तुमच्या खात्यामध्ये 1,000 रुपये शिल्लक आहे. तुम्ही किती काढू शकता बँकेमधून? तुमच्या खात्यामध्ये जेवढे पैसे आहेत तेवढे त्या ठिकाणी काढू शकता. किती आहे? 1,000. तुम्ही या ठिकाणी 1,000 रुपयेच काढू शकता. का? तुमच्या खात्यामध्ये 1,000 रुपये होते म्हणून. 2,000 काढू शकत नाही. अशी बँक काय म्हणते, ठीक आहे, आम्ही तुला 1,000 रुपयेचं कर्ज देतो. आम्ही तुला 1,000 रुपयेचं काय करतो? कर्ज देतो. बँकेच्या अकाउंट मधले 1,000, बँकेने दिलेलं कर्ज 1,000 झाले किती? 2,000 रुपये. ठीक आहे, मग अशा वेळी 2,000 रुपये हे मिळाले आपल्याला. मग हे जे 1,000 रुपये मिळाले ना बँकेकडून हे 1,000 रुपये मिळाले, हे कर्ज आहे. त्याला म्हणतो बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट हे आपलं कर्ज आहे, देणं आहे. आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, ओके. पुढचे काही मुद्दे आहेत ते लिहून घेणं गरजेचं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बघा, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, त्याच्या डेबिट साईड आणि डेबिट साईड, त्या डेबिट साईडला आपण जर आउटस्टँडिंग घेतलं असेल, आउटस्टँडिंग ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याच्या डेबिट साईडला जर आपण आउटस्टँडिंग ऍड केलं असेल, कुठे? आउटस्टँडिंग, तर ते आउटस्टँडिंग आपलं देणं, ते आउटस्टँडिंग आपलं देणं असतं, देणं. आणि देणं म्हणलं की या ठिकाणी कुठे येणार आहे? लायबिलिटी साईडला. आता सांगतो त्याचा अर्थ. मगाशी या ठिकाणी बघितलं बघा, प्रीपेड एक्सपेन्सेस. डेबिट साईडला असतं. ट्रेडिंग अकाउंटच्या आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काही ट्रान्झॅक्शन मधून आपण प्रीपेड एक्सपेन्सेस वजा करतो. प्रीपेड एक्सपेन्सेस काय करतो? वजा करतो. ठीक आहे, मग जे काय डेबिट साईडला वजा येणं असतं, येणं म्हणून असेल साईडला आपण लिहिलं. परंतु डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या जे काय आउटस्टँडिंग असतं ना, आउटस्टँडिंग जे आपण ऍड करतो, ते आउटस्टँडिंग आपलं देणं असतं, देणं. का देणं? डेबिट साईडला काय येतो? खर्च येतो ना, खर्च डेबिट साईडला येतो. मग खर्चाचं आउटस्टँडिंग जे आहे ना, खर्चाचं आउटस्टँडिंग हे आपलं देणं असतं. देणं म्हणलं की लायबिलिटीज. पण बरेच मध्ये इथं का तुम्ही घेतलं आउटस्टँडिंग? इथं शब्द बघा कोणता आहे? इन्कम आहे, इन्कम. तुम्ही जर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं, त्याच्या जर क्रेडिट साईडला काय असतं? इन्कम असतो. त्याच्या क्रेडिट साईडला काय असतो? इन्कम असतो. पण इन्कम मध्ये जर आपण आउटस्टँडिंग ऍड केला असेल, क्रेडिट साईडला जर आपण आउटस्टँडिंग ऍड केला असेल, तर तो आपलं असेट असतं. काय असतं? असेट, क्रेडिट साईडला. ओके. पण डेबिट साईडला जर आपण आउटस्टँडिंग ऍड केलं असेल, तर ते आपलं लायबिलिटी आहे. काय आहे? लायबिलिटी, कर्ज आहे, कर्ज देणं आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा, प्री रिसिव्ड इन्कम, प्रीपेड इन्कम. सॉरी, प्री रिसिव्ड इन्कम म्हणा. बघा, प्री रिसिव्ड इन्कम काय म्हणतोय मी, याचा अर्थ समजून घ्या. या ठिकाणी प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणलं होतं. ट्रेडिंग अकाउंटच्या आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, मी पुन्हा एकदा सांगतो, ट्रेडिंग अकाउंटच्या आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जर आपण काय लेस केलं, तर ते आपलं असेट असतं. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय जर ऍड केलं, तर ते आपलं लायबिलिटी असतं.
ठीक आहे. आता हे झालं डेबिट साईडचं. आता आपण येऊ क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण जर काय ऍड केलं, ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण जर काही ऍड केलं तर ते आपलं या ठिकाणी काय असतं, असेट असतं, असेट. ठीक आहे. समजा ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण काही लेस केलं, तर ते आपलं लायबिलिटी असतं, लायबिलिटी. त्याला म्हणतो प्री रिसिव्ड इन्कम. ओके, ठीक आहे. आता अजून 2 मुद्दे आहेत, ते लिहून घ्या. रिझर्व फंड. रिझर्व फंड राखीव निधी. रिझर्व फंडचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? राखीव निधी. ठीक आहे. मग फंड हा शब्द लक्षात ठेवा. फंड हा लक्षात ठेवा शब्द. फंड नेहमी आपण निधी, फंड आपण या ठिकाणी देणं असतो. नेहमी काय असतो? देणं असतो. आणि देणं म्हणलं की लायबिलिटी साईडला. पुढचा घेऊ आपण लगेच. प्रॉव्हिडंट फंड. ठीक आहे. प्रॉव्हिडंट फंड. आता लक्षात ठेवा, प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय? तर भविष्य निर्वाह निधी. मराठी अर्थ होतो भविष्य निर्वाह निधी. पण शब्द कोणता आला शेवटला? फंड म्हणजे निधी. मग फंड नेहमी आपण काय असतो? देणं. आपण देणं. आणि देणं कुठे येतं? असेटला येतं? नाही. देणं कुठे येतं? लायबिलिटी साईडला येतं. आता लास्ट पॉइंट राहिलेत काही, ते लास्ट पॉइंट आपण या ठिकाणी आता बघूया. सर्वजण या ठिकाणी लास्ट पॉइंट आता आपण बघणार आहोत. सर्वांनी लक्षपूर्वक हा पॉइंट बघणं अत्यंत गरजेचं आहे. लास्टचा पॉइंट आहे कॅपिटल अकाउंट. रक्कम आतमध्ये लिहायची, आतमध्ये नेहमी. उदाहरण द्या, कुठे पण देऊ द्या, कॅपिटल अकाउंटची रक्कम आतमध्येच लिहायची नेहमी. का लिहायची सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता याच्यामधून काही मुद्दे आपण लेस करत असतो. कॅपिटल मधून काहीतरी लेस करतो. ड्रॉइंग कॅपिटल मधून नेहमी लेस केलं जातं. कॅपिटल मधून लेस केलं जातं. बघा, व्यवसाय घेतलेलं कर्ज किंवा उचल ड्रॉइंग म्हणतो आपण त्याला. जर उदाहरणामध्ये दिला असेल तर ड्रॉइंग आपण काय करणार आहे? लेस करणार आहे. लेस करून टाका. लेस झालं का? अजून आहे हे सांगतो तुम्हाला. ड्रॉइंग म्हणजे काय? व्यवसायाकडून घेतलेली उचल किंवा कर्ज कॅपिटल मधून लेस करायचं असतं. दुसरं कुठून लेस करत नाही, कॅपिटल मधूनच लेस करायचं. अजून काय करतो रे लेस? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जावा. जरा काल लिहिले ना ते बघा जरा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर फरक लागला त्याला आपण काय म्हणतो रे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जावा, त्याला आपण काय म्हणतो? नेट लॉस म्हणतो. काय म्हणतो? नेट लॉस. तोटा झाला आहे का नाही? नेट लॉस. हा नेट लॉस कॅपिटल मधून लेस केला जातो. बघा, हा नेट लॉस कॅपिटल मधून लेस केला जातो. नेट लॉस. जर लॉस झाला कुठं? प्रॉफिट अँड लॉसला लॉस झाला क्रेडिट साईडला, तर या ठिकाणी आपण लेस करतो कॅपिटल मधून. ठीक आहे. एवढे मुद्दे लेस करतो. ठीक आहे. बाकी बघू उदाहरणामध्ये. वजाबाकी करायची. वजाबाकी करा आणि इथंच लिहा. इथंच इनरलाच, आउटरला जाऊ नका, इनरलाच लिहा. अजून काय असतं का? हो असतं, भरपूर असतं यामध्ये, भरपूर. ठीक आहे. आता काय राहिलं ते सांगतो मी तुम्हाला. यामध्ये ऍड करतो. काय करतो ऍड? इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍड करतो. काय करतो? भांडवलावरील व्याज ऍड करतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय करतो? ऍड. जर तुम्हाला उदाहरणामध्ये सांगितलं असेल
इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1000 रुपये, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1000 रुपये, तो आपला खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार, पण तो कॅपिटल मध्ये सुद्धा ऍड केला पाहिजे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहून टाका, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. झालं का? अजून एक मुद्दा आहे, लास्टचा पॉइंट आहे बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जो काय फरक लागतो त्याला आपण काय म्हणतो रे बाळा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जो काही फरक लागतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण नेट लॉस. काय म्हणतो? नेट लॉस. सिद्धेश बरोबर ना? गुटुकडे सांगा, काय म्हणतो? नेट लॉस. आवाज येतोय? बाकीचे काय असतील या ठिकाणी त्यांना मी विचारतोय, काय म्हणतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जो काही फरक लागतो त्याला आपण काय म्हणतो रे? नेट प्रॉफिट. काय म्हणतो आपण त्याला? नेट प्रॉफिट. बघा काल दिलंय मी, जो काय फरक लागतो ना त्याला म्हणतो आपण नेट प्रॉफिट. तो या ठिकाणी प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड केला जातो. त्या ऍड नेट प्रॉफिट. आणि त्याची बेरीज करायची. बेरीज करायची ना आउटरला लिहायची. बेरीज करायची आणि आउटरला लिहून टाकायची. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल असेटची बेरीज करा, परत इकडं लिहा, याच्यामधून हे वजा करा, किती फरक येतो त्याला काय लिहायचं? फरक येत नाही. बॅलन्स शीटला दोन्ही बाजूला फरक येत नाही. लायबिलिटी बाजू आहे का नाही, 100 रुपये आले ना, 100 रुपये, तर इकडं सुद्धा 100 रुपये देणार बेरीज. याची बेरीज 100 रुपये आली तर याची पण बेरीज 100 रुपये पाहिजे, 100 रुपये, तरच तुमचं गणित बरोबर आहे. बघा इकडं 100 रुपये बेरीज आली तर इकडं पण बेरीज किती आली पाहिजे? 100 रुपये बेरीज आली पाहिजे. जास्त बेरीज येऊन चालत नाही, कमी येऊन चालत नाही. दोन्हींची बेरीज या ठिकाणी बरोबर आली पाहिजे. टॅली झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? टॅली झालं पाहिजे, तरच आपलं गणित बरोबर आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. एवढे मुद्दे आहेत या ठिकाणी. बरेचसे विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत. आता या ठिकाणी मला काही नावं दिसत नाहीत. या ठिकाणी मी सर्वांना विचारतो, काही शंका असतील, सर्वांना मी विचारतो, काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्ही विचारा की सर मला हा पॉइंटच समजला नाही, पुन्हा सांगा. मी पुन्हा सांगतो. आवाज येतोय ना? हा माईक चालू केलाय, कोण आहे? बोला. काही शंका आहे? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. कॅपिटल अकाउंट. हा हा. कॅपिटल अकाउंटचा मुद्दा सर सुरुवातीला लिहायचा असतो ना? नाही, कधी पण लिहिला तरी चालतो. सुरुवातीला लिहिणं गरजेचं नाही. जसा येईल तसा आपण लिहू शकतो, त्याला काही अडचण नाही. सुरुवातीला लिहिणं असं कुठे लिहिलं नाही. ठीक आहे. आपण जसं येईल लाईन बाय लाईन जातो ना उदाहरणामध्ये. आता पहिल्यांदा समजा कॅपिटल दिलं सुरुवातीलाच, तर या ठिकाणी आपण कॅपिटल वरती लिहिणार, पण कॅपिटल शेवटी दिलंय तर कॅपिटल कुठे येणार? शेवटीच येणार. त्याला काय एवढं म्हणजे कुठं लिहिणं गरजेचं आहे हे काय महत्वाचं नाही. सुरुवातीला पण लिहू शकतो, मध्ये पण लिहू शकतो, शेवटी पण लिहू शकतो. पुढे अजून पवार, देसाई, थोरात, जाधव, साळुंके, आवाज येतोय का? काय अडचण काय आहे? गाडगे, हा प्रोव्हिडंट फंडचं सांगा की. कोणत्या साईडचं? डेबिट लायबिलिटी साईडचं का असेट साईडचं? असेट साईडचं. हा असेट साईडचं का? ठीक आहे. आता असेट साईडला प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट म्हणलं. नुसतं प्रॉव्हिडंट फंड दिलं, नुसतं प्रॉव्हिडंट फंड दिलं, फंड म्हणून शेवटला शब्द आलाय. फंड हा शेवटला शब्द आला, त्याचा अर्थ काय होतो? निधी. आणि निधी आपण नेहमी देणं असतो, लक्षात ठेवा. देणं कुठे येतं? लायबिलिटी साईडला. पण प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट शेवटचा शब्द कोणता आहे?
प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, शेवटला शब्द इन्व्हेस्टमेंट. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणूक. आणि गुंतवणूक काय असते? येणं असते. गुंतवणूक काय असते? येणं. आणि येणं म्हणलं की कुठे येणार आहे? असेटला. येणं म्हणले कुठे येणार आहे? असेटला. हा पवार, आवाज येतोय ना? बाकीचे बोला, शंका विचारा, नाही तर परत मग तुम्ही असंच बसणार आहे. तुम्हाला काय मग परत जमणार नाही. विचारल्या पाहिजे शंका. सर कॅपिटलचा सांगा की लायबिलिटी साइडचा. कॅपिटल परत सांगू? हा सर्वच कॅपिटल. ठीक आहे, पुन्हा सांगतो. ठीक आहे, लक्ष द्या. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. तर कॅपिटल म्हणजे भांडवल. आणि भांडवल नेहमी आपण काय असतो? देणं असतो. भांडवल नेहमी काय असतो? आपण देणं असतो. देणं म्हणले कुठे येणार आहे? लायबिलिटी साईडला. ठीक आहे, लिहिलं. पण रक्कम लिहित असताना आतल्या कॉलम मध्ये लिहायची. इथं लिहायची नाही, आउटरला लिहायची नाही. कुठे लिहायची? आतमध्ये. यामध्ये दोन मुद्दे लेस करतो. जर दिले असतील तर, दिले नसतील तर लेस करत नाही. दिले असतील तर लेस करतो. आता ड्रॉइंग जर उदाहरणामध्ये सांगितले, ड्रॉइंग उदाहरणामध्ये दिलंय. ड्रॉइंग म्हणजे काय? व्यवसायाकडून घेतलेली उचल, कर्ज. हे ड्रॉइंग आपण नेहमी कॅपिटल मधून लेस करतो. ड्रॉइंग नेहमी कॅपिटल मधून काय करतो? लेस. दिला असेल तर लेस करायचं, दिलं नसेल तर काही करायचं नाही. दिला असेल तर करायचंच, लेस करायचं. ठीक आहे, लेस ड्रॉइंग म्हणलं रक्कम इथंच दिली. समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला फरक लागला, त्याला आपण म्हणतो नेट लॉस. काय म्हणतो? नेट लॉस. बघा, नेट लॉस जर झाला तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला, नेट लॉस आपण नेहमी कॅपिटल मधून लेस करतो. लेस वजा करतो, वजा. नेट लॉस. नेट लॉस नाही झाला, नेट प्रॉफिट झाला तर वजा करणार आहे का आपण? नाही करणार. नेट लॉस झाला तरच वजा करणार आहे. नाही झाला तर कशाला वजा करणार आहे? करणार आहे का? नाही. या ठिकाणी रक्कम लिहिली. त्यानंतर या ठिकाणी बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पॉइंट आहे. बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय? तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये विचारले जातात. या ठिकाणी काही मुद्दे असतात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल देतात. गाडगे लय ऐक बघत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा उदाहरणामध्ये मुद्दा, ऍडजस्टमेंट मध्ये मुद्दा देतात. दिला तर या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे कॅपिटल मध्ये ऍड करायचं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे काय करायचं? ऍड करायचं. दिला असेल तर, नाही तर नाही. ठीक आहे. पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जर फरक लागला त्याला आपण काय म्हणतो? नेट प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला फरक लागला तर त्याला काय म्हणतो आपण? नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट या ठिकाणी कॅपिटल मध्ये ऍड केला जातो. समजा नेट लॉस झाला तर ऍड करणार आहे का? नाही. काय करतो? लेस. प्रॉफिट झालं तर काय करायचा? ऍड करायचं. त्याची रक्कम या ठिकाणी लिहून टाकायची. ठीक आहे. पुढे अजून काय? हा ठीक आहे. नाही सर, समजलंय मग. ठीक आहे. आता या ठिकाणी घेऊ का मी पुढचा मुद्दा? सांगा सर्वांनीच. पुढचा मुद्दा घेऊ का? आरडीडीचा. बोला. हा घ्या सर. बाकीचे गप आहेत. घ्या की. घेऊ का? घ्या सर. ठीक आहे. घ्या सर. ओके, ठीक आहे, घेतो. बघा, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण काल बघितलं, पण त्यामध्ये आरडीडीचा पॉईंट आपण नव्हता बघितला. आता आपण आरडीडीचा पॉईंट या ठिकाणी बघतोय. पण आरडीडीचा पॉईंट बघत असताना पुस्तकामध्ये दिलंय तसं बघू नका. तसं बघू नका. तसं बघितलं या ठिकाणी कन्फ्युजन होईल. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, तुम्हाला मी दिलंय डेबिट साइड. मी जे काही मुद्दे सांगतो ते लिहून घ्या. ठीक आहे. टू बॅड डेब्ट्स. काय म्हणले बघा? टू बॅड डेब्ट्स. टू बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्स म्हणजे काय रे? बुडीत कर्ज. लॉस असतो. आणि लॉस कुठे येतो? डेबिट साइडला येतो. कुठे येतो? डेबिट साइडला. बघा, लॉस कुठे येतो? डेबिट साइडला येतो. तुम्ही लिहू शकता ना. मी या ठिकाणी म्हणलं टू बॅड डेब्ट्स डेबिट साइडला लिहिलं, पण या ठिकाणी तुम्ही रक्कम आतमध्ये लिहायची असते. बघा, आरडीडीचा पॉईंट चाललाय आणि आरडीडीचा पॉईंट बघत असताना मी सुरुवातीला काय घेतलं? बॅड डेब्ट्स घेतलं. टू बॅड डेब्ट्स आतमध्ये रक्कम लिहिली. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. हा आपला लॉस आहे. आणि लॉस कुठे येतो? डेबिट साइडलाच येतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडलाच येतो. क्रेडिट साइडला जात नाही.
ठीक आहे. बरेच म्हणतील ठीक आहे, मग यामध्ये आणखीन काय ऍड केलं जातं? तर यामध्ये बॅड डेप्टचे दोन प्रकार असतात. दोन बॅड डेप्टचे प्रकार असतात. एक न्यू असतं, एक ओल्ड असतं. एक न्यू असतं, एक ओल्ड असतं. म्हणजे जुनं बॅड डेप्स असतं आणि एक नवीन बॅड डेप्स असतं. जुनं बुडीत कर्ज असतं, नवीन बुडीत कर्ज असतं. दोन्हीही एकत्र ऍड केले जातात. बघा या ठिकाणी मी म्हणलं टू बॅड डेप्स, हे ओल्ड बॅड डेप्स आहे, जुनं बॅड डेप्स आहे. तिथं मी न्यू म्हणलंय का ओल्ड म्हणलंय का? नाही. काय म्हणलं? टू बॅड डेप्स. लक्षात ठेवा, हे मी सुरुवातीला लिहिले ना, हे आपलं ओल्ड बॅड डेप्स आहे. उदाहरणामध्ये देतात तुम्हाला टू बॅड डेप्स, बॅड डेप्स येतात कंसामध्ये म्हणतात ओल्ड, तुम्हाला दिलेलं असतं उदाहरणामध्ये, त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका. या बॅड डेप्स मध्ये पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण ऍड करतो पुढचा मुद्दा, तो आहे न्यू बॅड डेप्स. न्यू बॅड डेप्स काय करतो? ऍड करतो. ठीक आहे. पहिला ट्रान्झॅक्शन कोणता आहे? टू बॅड डेप्स कंसामध्ये म्हणा ओल्ड, जुनं बॅड डेप्स होतं, त्याच्यामध्ये नवीन जे काय बॅड डेप्स असेल नवीन, ते ऍड करायचं असतं. काय करायचं असतं? ऍड. ठीक आहे, ऍड केलं मी या ठिकाणी. बर, त्यानंतर अजून एक मुद्दा ऍड करतो आपण, आरडीडीचा. नवीन जी काय आरडीडी आहे, नवीन जी काय आरडीडी आहे, नवीन जे काय रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स आहे, नवीन नवीन म्हणतोय मी, ते या ठिकाणी ऍड केलं जातं. नवीन आरडीडी ऍड केली जाते. म्हणून या ठिकाणी ऍड न्यू आरडीडी, ऍड न्यू आरडीडी म्हणलं, रक्कम आणि इनरला दिली. बघा लक्ष द्या, टू बॅड डेप्स 10 रुपये, ओल्ड होतं ना 10 रुपये, त्यामध्ये ऍड केलं न्यू बॅड डेप्स 10 रुपये. त्यानंतर अजून एक मुद्दा ऍड केला, न्यू आरडीडी 10 रुपये. किती बेरीज झाले? 10 10 10 30 रुपये. किती आली? 30 रुपये. बेरीज करायची, इनरला लिहायची 30 रुपये, इनरलाच लिहायची 30 रुपये. लिहिली? लिहिली का तुम्ही? ठीक आहे, लिहिलं ना. मग याच्यामधून एक मुद्दा लेस करायचा असतो. आरडीडीचे सुद्धा 2 पॉईंट असतात. एक पॉईंट घेतला नाही तर वरती ऍड केला, न्यू आरडीडीचा मुद्दा मी काय केला? ऍड केला. न्यू आरडीडीचा मुद्दा मी काय केला? ऍड केला. आता ओल्ड आरडीडी राहिली. दुसरा मुद्दा कोणता आहे? ओल्ड आरडीडी. ओल्ड आरडीडी मी काय करतो? लेस करतो. काय करतो? लेस. या ठिकाणी बेरीज आली होती 30 रुपये. त्या 30 रुपयामधून ओल्ड आरडीडी 10 रुपये होती, ती वजा केली. वजा बाकी करून किती आली? 30 मधून 10 गेले, राहिले किती? 20 रुपये. 20 रुपये या ठिकाणी माझं आरडीडी आलेलं आहे. बघा 4 पॉइंट असतात, 4. पहिला पॉइंट बॅड डेप्स, ओल्ड बॅड डेप्स, त्याची रक्कम दिलेली असते उदाहरणामध्ये, ती लिहायची इनरला. टू बॅड डेप्स रक्कम या ठिकाणी लिहा. ठीक आहे. त्यानंतर नवीन बॅड डेप्स दिलं असतं. नवीन बॅड डेप्स दिलेलं असतं ते काय करा? ऍड करा. वरच्या बॅड डेप्स मध्ये नवीन बॅड डेप्स काय करायचं? ऍड. ओके. त्यानंतर नवीन आरडीडी, न्यू आरडीडी ऍड करायची. ऍड न्यू आरडीडी. ती उदाहरणामध्ये सांगितलेलं असतं. नवीन कोणती जुनी कोणती सांगितलेलं असतं उदाहरणामध्ये. त्यांची बेरीज केली, तिथंच लिहायची बेरीज. त्या बेरजेमधून ओल्ड आरडीडी काय करायची? लेस करायची आणि वजाबाकी आउटर लिहायची. ठीक आहे, झालं. आरडीडी एवढाच पॉईंट आहे, काही जास्त नाही, काही जास्त नाही. ठीक आहे. आता मला क्रेडिट साईडला काय दिलंय? बरेच जण म्हणतात मला डेबिट साईडला नाही लिहायचं, डेबिट साईडला नाही लिहायचं. काही जण काय करतात, म्हणजे लय हुशार असतात काय काय महाभाग. बघा काय जण हुशार असतात, अत्यंत हुशार. डेबिटला न लिहिता म्हणतात आम्ही क्रेडिटला लिहितो. लिहू शकता तुम्ही, पण लिहित असताना काय करायला लागतं? बघा या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला. इथं म्हणायचं बाय ओल्ड आरडीडी. पहिला पॉईंट कोणता आहे ना, तुम्हाला जर या ठिकाणी असं लिहिलं तर या ठिकाणी क्रेडिट साईडला आरडीडी लिहिण्याची गरज नाही. पण तुम्हाला डेबिट साईडला काहीच लिहायचं नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आरडीडी पण लिहायचे नाही, बॅड डेप्स पण लिहायचे नाही, तुम्हाला लिहायचे क्रेडिट साईडला. बघा काही जण म्हणतात आम्हाला डेबिट नको, आम्हाला क्रेडिट साईड पाहिजे. त्यांच्यासाठी मी सांगतो, त्यांनी काय करायचं? पहिला व्यवहार घ्यायचा बाय ओल्ड आरडीडी. बाय ओल्ड आरडीडी लिहिलं, त्याची रक्कम इनरला लिहायची, त्याची रक्कम इनरला लिहायची आणि त्याच्यामधून 3 मुद्दे लेस करायचे. 3 मुद्दे लेस करायचे, वजा करायचे. कोणते? ओल्ड आरडीडी मधून
न्यू RDD वजा करायची. न्यू RDD काय करायची? वजा करायची. त्यानंतर ओल्ड बॅड डेप्स वजा करायचं. ओल्ड बॅड डेप्स काय करायचं? वजा करायचं. त्यानंतर न्यू बॅड डेप्स वजा करायचं. बघा ओल्ड RDD या ठिकाणी 50 रुपये. त्या 50 रुपयामधून ओल्ड बॅड डेप्स 10 रुपये वजा केलं. न्यू बॅड डेप्स 10 रुपये वजा केलं. त्यानंतर न्यू RDD 10 रुपये वजा केली. राहिलं किती? 50 मधून 30 रुपये गेले, राहिले 20 रुपये. बघा काही जणांना वाटतं मी क्रेडिटला लिहिणार, काही जण म्हणतात मी डेबिटला लिहिणार. सगळ्यांनी डेबिटला लिहायचंय, पण काय काय हुशार असतात ते म्हणतात आम्हाला क्रेडिटला लिहायचं. तुम्ही क्रेडिटला लिहू नका, पण तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी मी सांगितलं कसं लिहायचं. ठीक आहे, याचा मी फोटो तुम्हाला ग्रुपवरती मी शेअर करतो. त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. काही शंका असते तर विचारा. काही शंका असेल तर विचारा. आवाज येतोय? सांगा या ठिकाणी आवाज येतोय का? हो सर. काही शंका हो आहेत सर का? येतोय. हो सर येतोय. अरे शंका काय? कुंभार सर काय आले? काय झालं? काय आले सर? ठीक आहे, कळालं आहे तर कळालं असेल तर मग ठीक आहे. आजच्या पुरतं एवढं लेक्चर बास होतंय. मग उद्याच्यापासून या ठिकाणी मी एक्झाम्पल सुरुवात करतोय. एक्झाम्पलचा फोटो मी ग्रुपवरती शेअर केला चालतोय का? का लिहून दिलं पाहिजे इथं? सांगा नाही सर लवकर. शेअर करा. फोटो पाठवू ना ग्रुपवरती? सर शेअर करा. सर शेअर करा. हा ठीक आहे, ग्रुपवरती मी पाठवतो फोटो. ठीक आहे, ते गणित लिहून घ्या. कसं आकायचं ते आपण इथं बघू. हा, कसं आकायचं ते आपण इथं बघू. ओके, हा. फक्त गणित तुम्ही लिहून ठेवायचे वहीमध्ये. मी या ठिकाणी बोलेन ती तुम्ही त्या हो ठिकाणी सर. टिक मार्क करायचं असतं त्या वहीमध्ये. मी या ठिकाणी फळ्यावरती फक्त सोल्युशन करणार आहे, सोडवून देणार आहे. तुमच्याकडे गणित असलं पाहिजे. गणित नसेल सर. तर या ठिकाणी काही समजणार नाही. ठीक आहे, आजच्या पुरतं मग या ठिकाणी बास होतंय. मला वाटतं या ठिकाणी 1.25 तास काहीतरी झालेला आहे. ठीक आहे, उद्याच्याला बरोबर सर. 5 वाजता एक्झाम्पल नंबर 1 आपण घेऊ. फायनल अकाउंट आहे, अत्यंत महत्वाचा आहे. याचा सुद्धा या ठिकाणी मी व्हिडिओ तुम्हाला युट्यूबचा पाठवतोय ग्रुपवरती, तुम्ही बघू शकता. ठीक आहे.